हॅलो, या क्वार्टरमध्ये येऊन आता 1 वर्ष झालं. तर ना काही बदल करायचे होते, पण ते काय इतके दिवस काही जमलंच नाही. पण ते ना आज त्याचा मुहूर्त लागला आहे, काय ते सांगतेस. तर ना इकडे मला करायचं होतं पूजा, त्याच्यासाठी ना पाणी वगैरे घेतलं होतं. तर माझ्या लेकराचं इकडे मस्त पाणी घेऊन ना भाजीपाल्यात टाकायचं चालू होतं, आणि पाणी दिसलं ना आमचं लेकरू ना पागलच होतं. कारण दिवसाची सुरुवातच पाण्यापासून होते आणि शेवट पण पाण्याकडूनच होते. असो, तर इकडे ना कोपऱ्यामध्ये जे जे पसारा होता ते सर्व काढून घेतलं आणि ते ना खाली कमानमध्ये ठेवलं. आणि चिन्नूचं जे खेळणी, माझं मेकअपचं सामान जे खाली होतं ते ना इकडे देवाचं जागा जिथं होतं तिथं शिफ्ट केलं. आणि हे पूर्ण असं काहीसं दिसतंय, पण हे थोडंसं गबाळा गबाळा वाटतंय, पण पडदा आहेच टाकायला. तर मस्त इथे पडदा सरकवून दिला. आणि देव वगैरे ना इकडे हे छोटंसं प्लाऊड लावलं किचनमध्ये. तर हेच लावायला ह्यांना काही जमत नव्हतं एवढे दिवस, पण शेवटी ना आता जमलं. मग मलाही पूजा करायला काही होतच नव्हतं. मग 10-15 दिवसांनी आता पूजा वगैरे करून तिथं सर्व ना देव वगैरे मांडून ठेवले. आणि मग हेच थोडेफार चेंजेस करायचे होते, मग ते करून घेतले. त्याच्यानंतर ना जेवण वगैरे करून आम्ही आलो बाहेर फिरायला. आणि इतकं फिरायचं हौस आहे ना की फिरता फिरता ना घरात जायचं आम्हाला कळतच नाही. आणि इकडे ना हे दादा मस्त पतंग खेळत होता, तर ना चिन्नूला पण पतंगच पाहिजे होतं. आणि म्हणून ना ते पोरग पळत पळत त्यांच्या कंपाऊंड मध्ये जात होता. पण त्या पोराला पण तिकडे काही चेन पडत नव्हतं, आणि चिन्नूला पण ना इकडे चेन पडत नव्हतं. आणि चिन्नू त्याला म्हणत होता की जातो तुझ्या कंपाऊंड मध्ये, जातो तुझ्या कंपाऊंड मध्ये. मग ते दादा चिडत होता. तर असं काहीसं चाललं होतं. असो, तर असा होता हा व्लॉग. भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. Do follow, like, share, subscribe.